नमस्कार। आज माघ शुक्ल अष्टमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। स्थानिक संस्था कराबाबत फेरविचार न झाल्यास 5 ते 7 मार्च राज्यातील महापालिकांचं कामकाज बंद पाडण्याचा शरद राव यांचा इशारा। उत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना आखण्याची गरज A.D. शहाणे। आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जयंतीचा औचित्य साधत ठाण्यातील 38 शाळांमधील सुमारे 8,500 विद्यार्थ्यांची बलोपासना। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। राज्यामधील इतर समस्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्याचं विभाजन करणं ही एक महत्त्वाची समस्या आहे, असे विचार विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले। ठाण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे विचार व्यक्त केले। अलीकडेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाणी टंचाई आणि पाण्याचा तुटवडा यांना जिल्हा विभाजनापेक्षा अधिक प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना डावखरे यांनी हे विचार व्यक्त केले। पाणी टंचाई या महत्त्वाच्या समस्येबरोबरच गेल्या 35 वर्षापासून रखडलेला जिल्हा विभाजनाचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्यालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता डावखरे यांनी व्यक्त केली। राजकीय अस्थिरतेमुळे ठाणे महापालिकेत उद्भवलेल्या समस्यांविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला। आपण स्थानिक राजकारणात लक्ष घालत नसल्यामुळे यावर काहीही बोलू शकत नाही, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून शहराच्या हितासाठी काम न केल्यास काहीच होऊ शकणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। आपल्या महापौर पदाच्या काळात प्रशासन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी हातात हात घालून काम केल्यामुळे शहरात मोठे प्रकल्प होऊ शकले। शहरातील महत्त्वाच्या नेत्यांनी शहराच्या हितासाठी काम केलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीचा औचित्य साधत ठाण्यातील 38 शाळांमधील 7वी ते 9वीच्या सुमारे 8,500 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून बलोपासनेचा संदेश दिला। स्वामी विवेकानंद सार्थ शती समारोह समितीतर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळी 8 ते 9 या वेळेत ठाणे शहरातील विविध भागातील 38 शाळांमधून सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम सादर झाला। स्वामी विवेकानंदाचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे। या जयंतीचा औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवाई विद्यालय, बाल विकास विद्यामंदिर, थिराणी विद्यालय, ब्राह्मण विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, राजा ठाकूर विद्यालय, R.J. ठाकूर विद्यामंदिर, भारतरत्न इंदिरा गांधी विद्यालय, श्रीराम विद्यामंदिर, ज्ञानोज्ञ विद्यामंदिर, महापालिका शाळा क्रमांक 5, राजर्षी शाहू विद्यालय, महापालिका शाळा क्रमांक 3-16, युनायटेड स्पोर्ट्स शिशु विकास मंदिर, अनमोल विद्यामंदिर, सरस्वती सेकंडरी स्कूल, बेडेकर विद्यामंदिर, न्यू इंग्लिश, न्यू गर्ल्स स्कूल, मोह विद्यालय, भगवती विद्यालय, शिवसमर्थ ब्राह्मण शिक्षण संस्था, A.K. जोशी हायस्कूल, सरस्वती इंग्लिश स्कूल अशा विविध शाळांबरोबरच कमलिनी मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनीही सामूहिक सूर्यनमस्कार घालून बलोपासनेचा संदेश दिला। जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर लागू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास 5 ते 7 मार्च दरम्यान राज्यातील सर्व महापालिकांचं कामकाज बंद पाडण्याचा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी फेडरेशनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांचा कोकण विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आल्याची माहिती शरद राव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। या बंदमध्ये ठाणे परिवहन सेवा तसंच रिक्षाही बंद ठेवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं। जकात रद्द करून स्थानिक संस्था कर लागू करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे
स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप शरद राव यांनी यावेळी केला। यावेळी पालिकेच्या विविध नागरी सुविधा बाहेरून करण्याच्या धोरणाला विरोध दर्शवला। पालिका आयुक्त पदच आउटसोर्स करावं असा उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला। 20-21 फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी संपात महापालिका कर्मचारी फक्त 20 फेब्रुवारीला एकच दिवस सहभागी होतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद कर्मचारी 20-21 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात सहभागी होणार नाहीत, मात्र संपाला त्यांचा पाठिंबा असणार आहे। हा देशव्यापी आणि केंद्र शासनाच्या विरोधातील संप असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या कोणत्याच मागण्यांचा समावेश नाही। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे राज्याशी संबंधित असून ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन प्रयत्नशील आहे। केंद्र शासनाच्या विरोधात कामगार कर्मचारी संघटना महागाई विरोधात नेहमीच वर्षातून 2-3 लाक्षणिक संप आंदोलनं पुकारतात, मात्र संपानंतर किंवा बंदनंतर ना चर्चा होत ना प्रश्न सुटतात, महागाई मात्र वाढत जाते, कर्मचाऱ्यांचे पगार मात्र कापले जातात। त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी या संपात सहभागी होणार नसून संपाला पाठिंबा असल्याचं युनियनचे चिटणीस शरद भिडे यांनी सांगितलं। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। Club Azure requires staff for new office in Thane. Earn up to 25,000. Basic plus commission plus daily incentives plus bonus. Freshers are welcomed. Call Sandeep 9324 777 468. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास। ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरिकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरिकर ज्वेलर्स। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली असून या प्रकरणी राबोडी पोलिसांनी पतीसह सासू, दीर आणि भावजयला अटक केली आहे। राबोडीत वास्तव्य करणाऱ्या आयेशाचा विवाह 9 महिन्यापूर्वी वसीम खाटिक यांच्याशी झाला। लग्नानंतर आयेशाला सासरच्या मंडळींकडून क्षुल्लक कारणावरून मारहाण होत असे। खाटिक परिवार बाहेर गेल्यास आयेशाला घरात कोंडून जात असत। तिला मूल होऊ नये यासाठीही सासरच्या मंडळींचा प्रयत्न होता। या जाचाला कंटाळून आयेशाने राखेल ओतून स्वतःला जाळून घेतलं। पोलिसांनी या प्रकरणी पती वसीम, सासू अफरोजा, दीर मसलय सलीम आणि भावजय शबाना अशा 5 जणांना अटक केली आहे। दरम्यान आयेशाच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून आयेशाची हत्या केल्याचा आरोप केला आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर महापालिकेचा हातोडा सुरूच असून आज दुसऱ्या दिवशी 6 अनधिकृत कार्यालयांवर महापालिकेने कारवाई केली। या कारवाई अंतर्गत आनंदनगर, पवारनगर, मनोरमानगर, शिवाईनगर येथील शिवसेनेच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली, तर अंबिकानगर येथील शिवसेनेचं कार्यालय स्थानिक मंडळींनी स्वतःहून काढून घेतलं। याबरोबरच कासार-वडवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 48 तासात पाडावयाच्या राजकीय पक्षांच्या 22 कार्यालयांपैकी 15 अनधिकृत कार्यालयांवर पालिकेने अद्यापपर्यंत कारवाई केली आहे। आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मंजूर झालेली 18 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून एका विधवेला सध्या दारोदार भटकावं लागत आहे। गोकुळ निकम हे वन विभागात वनाधिकारी म्हणून काम करत होते। 8 मे 2007 मध्ये घरी येत असताना भिवंडी वाडा रस्त्यावर मावड गावाजवळ समोरून उलट दिशेने येणाऱ्या डंपरनी गोकुळ निकम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबियांनी डंपरचे मालक ओमप्रकाश हेडा
आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडे 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हे दोघंही गैरहजर राहिल्याने न्यायमूर्ती RD सावंत यांनी एकतर्फी निर्णय देत निकम यांच्या कुटुंबियांना 18 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली होती. मात्र प्रत्यक्षात या दोघांकडून ही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे गोकुळ निकम यांच्या पत्नी कांता निकम यांनी या दोघांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यासाठी दावा दाखल केला होता. पण अद्याप यावर निर्णय येण्याचं बाकी असल्यामुळे सध्या निकम कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संरक्षित अर्थव्यवस्थेत सध्या उद्योग व्यवसायात कमालीची स्पर्धा असून भविष्यातील व्यवस्थापकांकडून त्यांची क्षमता पहिल्या दिवसापासून अपेक्षित धरली जाईल, असे विचार L&T कंपनीच्या AD शहाणे यांनी व्यक्त केले. विद्याप्रसारक मंडळाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थेतर्फे आयोजित एका चर्चासत्रात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे विचार मांडले. पूर्वीच्या काळात व्यवसायाची वाढ हा एक अजेंडा होता, पण सध्याच्या स्पर्धात्मक जगात मात्र गुणवत्ता महत्त्वाची असून अपेक्षित यश मिळणं महत्त्वाचं झालं आहे. बौद्धिक व्यवस्थापन हे महत्त्वाचं असून उत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना असल्यास गुणवत्ता कायम टिकवून ठेवता येते, असं शहाणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आपल्याकडे भरपूर गुणवत्ता असून आपल्याकडील ही गुणवत्ता योग्य उपयोगात न आणल्यामुळे वाया जात आहे. यासाठी युवकांनी आत्मपरीक्षण करून वेळ हातातून जाण्यापूर्वीच परिस्थितीत बदल करावा. आपले विचार, आपली संस्कृती आणि आपली कटिबद्धता हे उद्याला आकार देऊ शकतात, असे विचार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी यावेळी या चर्चासत्रात बोलताना व्यक्त केले. ढोल मोटर्सच्या सुरेश ढोल यांचा उत्कृष्ट लघुउद्योजक, मेसर्स प्रवीण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाश कुमार यांचा उत्कृष्ट मध्यम दर्जाचे उद्योजक, तर भास्कर शाह कंपनीच्या सुरेश लोणकर यांचा यावेळी खास गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. स्थानिक संस्था कराबाबत फेरविचार न झाल्यास 5 ते 7 मार्च राज्यातील महापालिकांचं कामकाज बंद पाडण्याचा शरद राव यांचा इशारा. उत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना आखण्याची गरज AD शहाणे. आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या जयंतीचा औचित्य साधत ठाण्यातील 38 शाळांमधील सुमारे 8,500 विद्यार्थ्यांची बलोपासना. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.